आपण जितकी जास्त यूज करणार आहे माइंड इतका शार्प होणार आहे. हा सर्व माइंड गेम आहे. धीरूभाई अंबानी पण कुठेही सर्वांना माहिती आहे, मी काही नवीन गोष्ट सांगत नाही, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होते. अदानी साहेब एक डायमंड कंपनीमध्ये डायमंड सॉर्टिंगचं काम करत होते. असे आपण फार कोणाने विचार, त्याचं स्टार्टिंग असं, पण त्याने विचार केला की नाही मला लाईफमध्ये काय करायचं आहे. आता तुम्ही आज सकाळमध्ये इथे आले, सकाळचे कार्यक्रममध्ये आले, तुम्हाला हा एक दिवसभरसाठी तुम्हाला एक मान दिला गेला, अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी, तुम्ही ते करा. पुढे काय करायचं, हा बॉम्बेची व्हिजिट म्हणून ते सोडू नये, हा अपॉर्च्युनिटी घेऊन ते पुढे काय करायचं असं नक्की करा. ने जीवनामध्ये 98% लोकांचे लाईफमध्ये कधी कधी अपॉर्च्युनिटी येते, आपलं माहीत नाही आहे. कोणाने असं सांगतं तू माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला माझी कंपनीमध्ये एक मॅनेजरची गरज आहे, तुम्ही माझ्याबरोबर या, मी तुम्हाला कंपनी मॅनेजरची काम करा, नंतर तुम्ही बघा तुमचं काय करायचं, तुम्ही मी सपोर्ट करू. कोणी आपल्यामध्ये आपला शेती आहे, शेतीच्या बरोबरचा शेत पाणी तिथं पाणी आहे, ते सांगतो की मला आता शेती करायची नाही आहे, माझी शेती चांगली आहे, तुम्ही माझी शेत तुमच्या बरोबरच्या शेतीदार तुम्ही घ्या, तुम्ही करा. आपण सांगतो नाही कोण काय करायचं सोडून देता. हा जे अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आली आणि गेली, यामध्ये अपॉर्च्युनिटीच्या रिकॉग्नायझेशन फक्त 2% लोक करू शकता. 2% लोकांना कळता की माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी मी करू. ते अंबानी बनतात, ते अदानी बनतात, ते नरेंद्रभाई मोदी बनतात, ते देवेंद्रभाई फडणवीस बनतात, ते अभिजित पवार बनतात. 98% लोकांना अपॉर्च्युनिटी गेल्यानंतर 5 वर्ष 10 वर्षांनंतर त्याच्या मर्यादेत त्यावेळी त्याने सांगितलं होतं मी चुकलो. आता चुकलो मध्ये परत अपॉर्च्युनिटी येत नाही. तो माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे, मी जास्त बोलणार नाही, आपण क्वेश्चन आन्सर करू. माझ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही मनामध्ये तय करा, नक्की करा, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सक्सेस घ्यायची, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या. एक गुरु पिक्चर आली होती अभिषेक बच्चनची, मी नेहमी त्यांचं उदाहरण देतो, तुम्हाला कोणाला बघितली नसेल तर ते यूट्यूबमध्ये जाऊन बघा. ते गुरु पिक्चरमध्ये लास्टमध्ये एक डायलॉग आहे, अभिषेक बच्चन धीरूभाई अंबानीचा रोल करत आहे. ते सांगता की मी इथे गावातून आलो होतो, माझ्याकडे काही नाही होतो, मी 2-2 बंडल टेक्स्टाईलचे घेऊन 18-18 किलोमीटर दिवसभर जायचा, पण मी एक नक्की केला होता की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या. लोक माझ्या बरोबर आले तो बरोबर घेऊन जाऊ, माझे समोर आले तो लात मारून जाऊ, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या. हा तुम्ही मनामध्ये नक्की केला की माझ्या मनुष्य जीवन मिळालं आहे, माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं, सकाळला मला ते बोलवला, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या. तो तुमच्यामधून 5-10 वर्षांतर कोणी इथे बसू शकता, कोणी तिथे कॅबिनमध्ये बसू शकता, पण पुढे जायच्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे.